नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज आपण बनवणार आहोत उपवासाची रेसिपी, पण खास करून मी उपवासाला नाही बनवलेली आहे, सहजच असा नाश्ता म्हणून ही रेसिपी तयार केलेली आहे। तर चला बघूया यासाठी कोणकोणत्या साहित्यांची आपल्याला आवश्यकता आहे। तर इथे भगर घेतलेला आहे, मी आलू घेतलेले आहे, बघू शकता या प्रकारे कट करून, टोमॅटो घेतलेले आहे, शेंगदाणे, हिरवी मिरची, जिरं आणि चवीनुसार मीठ। तर सर्वात आधी मी इथे भगर धुवून घेणार आहे। स्वच्छ 2-3 पाण्याने आपल्याला भगर धुवून घ्यायचं आहे। मी आधीच सांगितल्याप्रमाणे मी उपवासाला नाही बनवलेली आहे, सहजच नाश्ता म्हणून, कारण की उपवासाला आपण टोमॅटो वगैरे नाही खात। तर बघू शकता इथे मी एक भांडं ठेवलेलं आहे, तेल टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये तेल गरम झालं की आपल्याला छान जिरं घालायचं आहे यामध्ये आणि शेंगदाणे घालून घ्यायचे आहे। आणि जिरं आणि शेंगदाणे छान आपल्याला इथे तेलामध्ये छान परतवून घ्यायचे आहे। अगदी 1 ते 1.5 मिनिट मी इथे शेंगदाणे आणि जिरं छान या तेलामध्ये परतून घेणार आहे। बघू शकता छान हलके तडतडले इथे शेंगदाणे, की त्यानंतरच आपल्याला यामध्ये मिरची घालायची आहे। चवीनुसार तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकता। छानपैकी हिरवी मिरची सुद्धा आपल्याला इथे परतवून घ्यायची आहे। अगदी सहजच आपण नाश्ता म्हणून ही रेसिपी बनवू शकतो। नेहमीचा पोहे उपमा खाऊन कंटाळा असेल तर कधी कधी फॉर अ चेंज म्हणून आपण ही रेसिपी खाऊ शकतो बनवून। यामध्ये आलू घालून घेतलेला आहे, बघू शकता मी छानपैकी याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि अगदी 1 ते 1.5 मिनिट आपल्याला छान याला वाफवून घ्यायचं आहे आलूला, म्हणजे शिजायला सोपं जाईल आणि लवकर शिजला जाईल आलू। छान असं मिक्स करून घेतलं की यामध्ये मी आता छान बारीक चिरलेले टोमॅटो घालून घेणार आहे, बघू शकता। तुम्हाला जर उपवासाला करायची असेल ही भगर तर फक्त तुम्हाला टोमॅटो स्किप करायचा आहे यामधला, बाकी सर्व साहित्य आपण उपवासाला खातोच। चवीनुसार मीठ, आणि मीठ आपल्याला काळं मीठ घ्यायचं आहे। मी आपलं उपवासाला नाही खायची होती म्हणून साधंच मीठ घेतलेलं आहे। जर तुम्हाला उपवासाला करायची असेल तर टोमॅटो स्किप करा आणि काळ्या मिठाचा वापर करा। पुन्हा छानपैकी मी याला मिक्स करून घेणार आहे आणि अगदी टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला याला छान शिजवून घ्यायचं आहे टोमॅटोला। इथे बघू शकता पुन्हा मी झाकून याला अगदी 1 मिनिट छान टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत इथे शिजवून घेतलेला आहे। छानपैकी आता इथे आपले टोमॅटो सुद्धा सॉफ्ट झालेले आहे। आता आपल्याला यामध्ये धुवून ठेवलेला जो भगर आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे, बघू शकता। छानपैकी मी स्वच्छ 2-3 पाण्याने हा भगर धुवून ठेवलेला होता आधीच बाजूला, तो घालून घेतला आणि छानपैकी आता इथे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित इथे या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून सर्व जे जिन्नस आपण घातलेले आहे ते सर्व छान मिक्स होईल। आणि आता आपल्याला अगदी 2 मिनिट मी याला असं वाफेवर झाकून ठेवणार आहे, जेणेकरून वाफेने छान तो भगर मुरला जाईल, बघू शकता। आणि पुन्हा एकदम याला इथे मिक्स करून घेते। आणि आता आपल्याला यामध्ये उकळीचंच पाणी टाकून घ्यायचं आहे। उकळीचं पाण्याने काय होते, आपली कुकिंग प्रोसेस फास्ट होते, लवकर शिजायला आपलं अन्न मदत होते। बघू शकता इथे साधारण मी 1 ते पाऊण ग्लास इथे पाण्याचा वापर केलेला आहे। तुम्ही अंदाजाने किती पाणी पाहिजे आहे त्याचा वापर तुम्ही करू शकता। इथे साधारण मी इथे 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। इतका भगर 1 वाटी भगर शिजायला पुरेसा आहे हे पाणी। छान याला असं मिक्स करून घेऊ आणि आता मी यावर झाकण ठेवून छान याला शिजू देणार आहे भगर। आपल्याला मीडियम आचेवरच हा भगर असा शिजवून घ्यायचा आहे, खूप मोठ्या आचेवर नाही शिजवायचा आहे, नाहीतर पाणी आटेल आणि भगर व्यवस्थित शिजणार नाही। पुन्हा आता 5 ते 7 मिनिटांनी बघू शकता छानपैकी आता हा मंद आचेवर भगर आपला शिजला जात आहे। पुन्हा 4 ते 5 मिनिटांनी मी याला बघते आहे। तर आता भरपूरचं आपलं पाणी इथे आटलेलं आहे भगर मधलं। एकदा मी पुन्हा याला मिक्स करून घेते, म्हणजे एकसारखा आपला भगर छान याच्यामध्ये ते जिन्नस मिक्स होईल आहे। छान मिक्स करून झालं की आता आपल्याला अगदीच गॅस स्लो करायची आहे आणि झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं पुन्हा आपल्याला हा भगर शिजवून घ्यायचा आहे। बघू शकता छानपैकी इथे भगर आता आपला शिजलेला आहे।
परफेक्ट इथे आपला भगर शिजून तयार आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ। आलू सुद्धा शिजलेले आहे। यामधले सर्व साहित्य इथे बघू शकता। मी हाताने सुद्धा करून दाखवते। अगदी सॉफ्ट छान इथे भगर आपला शिजल्या गेलेला आहे। भरपूरशे लोक उपवासालाच भगर खातात, पण असा सहजही आपण नाश्त्याला याला खाऊ शकतो। बघू शकता छानपैकी आपल्या इथे भगर बनवून तयार आहे। तर चला आपण यासोबत खाण्यासाठी ताक बनवायला घेऊ। इथे मी ताकाचं साहित्य घेतलेलं आहे। दही घेतलेलं आहे मी इथे, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, मीठ घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे आणि साखर घेतलेली आहे। तर सर्वात आधी इथे मी हे दही घोळून घेणार आहे, दह्याचं ताक करून घेणार आहे। बघू शकता यामध्ये साखर घालणार आहे मी। अगदी मी 1 चम्मच इथे साखर घातलेली आहे आणि चवीनुसार मी यामध्ये मीठ घालून घेणार आहे। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी आताही सांगत आहे, मी उपवासाला नाही करत आहे, सहजच नाश्त्याला म्हणून बनवलेला आहे। जर तुम्हाला उपवासाला हे ताक खायचं असेल तर यामध्ये कढीपत्ता नका घालू आणि काळ्या मिठाचा वापर करा, म्हणजे आपल्याला उपवासालाही खाता येणार हे ताक आणि भगर। छानपैकी याला घोळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या दह्याच्या त्यामध्ये गुठळ्या राहणार नाही। बघू शकता छानपैकी इथे मी याचं ताक करून घेतलेलं आहे। पाणी सुद्धा आपल्याला घालून घ्यायचं आहे यामध्ये। आता आपण ताकाला फोडणी देऊ। इथे मी एक भांडं ठेवलेलं आहे। अगदी थोडं तेल घालायचं आहे आपल्याला त्यामध्ये, खूप तेलाचा वापर नाही करायचा आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये जिरं घालून घेणार आहे मी सर्वात आधी, आणि जिरं छान आपल्याला तडतडू द्यायचं आहे। बघू शकता या रंगावर कढीपत्ता घालून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची सुद्धा घालून घ्यायची आहे आणि छानपैकी अगदी अर्धा ते पाऊण मिनिट याला छान आपल्याला छान असं तडका हा शिजवून घ्यायचा आहे तेलामध्ये छान। आता ताक टाकायच्या आधी आपल्याला गॅस बंद करायची आहे, त्यानंतरच आपल्याला यामध्ये ताक टाकायचं आहे, नाहीतर आपलं ताक फाटलं जाईल। बघू शकता मी सर्वात आधी इथे गॅस बंद केली आणि त्यानंतर छान असं इथे हे दही घोळून घेतलेलं आहे पुन्हा चमच्याने आणि ते टाकून घेतलेलं आहे। बघू शकता आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी थोडी तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। थोडं हलकं मला घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी पुन्हा अर्धा ग्लास यामध्ये पाणी घातलेलं आहे। आता परफेक्ट आपलं इथे ताक बनून तयार आहे। छानपैकी गरमागरम भगर आणि ताक इथे बनून तयार आहे। हलका फुलका नाश्ता म्हणू शकतो आपण आणि थोडा चेंज म्हणून पण आपण कधी काळी हा नाश्ता बनवू शकतो। बघू शकता इथे आपलं ताक बनून तयार आहे। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बघू शकता आपलं ताक सुद्धा इथे बनवून तयार आहे। नाश्त्यासाठी आपलं गरमागरम भगर आणि ताक इथे तयार आहे। असाच आस्वाद घ्या आणि माझे व्हिडिओ बघण्याकरता तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।